2 3 4 5 6 7 8 प्रकारच्या पुरणपोळ्या आहेत। बघायला गेलं तर पुरणपोळी घर मध्ये 24 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात। 24 प्रकारचे फ्लेवर्स मिळतात पुरणपोळीमध्ये। या खायला। नमस्कार मंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन करकरीत कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण ठाण्यातल्या एका गोड ठिकाणी भेट देणार आहोत। गोड मी यासाठी बोलतोय कारण त्या प्लेसचं नाव आहे पुरणपोळी घर। हो, बरोबर ओळखलात। तर 2 वर्षापूर्वी मी पुरणपोळी घर याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला तुम्ही प्रचंड खूप चांगला प्रतिसाद दिला। त्यामुळे विचार केला की आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवावा। तसं मी वरचेवर पुरणपोळी घर मध्ये येतच असतो पुरणपोळ्या खायला, पण आजचा व्हिडिओ बनवायचा विशेष कारण म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये येते होळी आणि रंगपंचमी। तर मी माझ्या मित्राबरोबर येतच होतो आम्ही, तर म्हटलं व्हिडिओही बनवावा जेणेकरून तुम्हालाही हेल्प होईल। जर तुम्ही या साईडला येणार असाल तर इथे नक्की भेट द्या आणि इथल्या पुरणपोळ्या टेस्ट करा। खरंच अमेझिंग आणि टेस्टी असतात। मला इथले काही फ्लेवर्स आवडतात, ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे, माझे फेवरेट फ्लेवर्स। आणि आता होळी आणि रंगपंचमी येतेच आहे, तर ठाण्यामध्ये बरेच काही इव्हेंट्स होतच असतात। तर मुंबईच्या दिशेहून तुम्हीही ठाण्याला येत असाल तर नक्कीच इथे भेट द्या आणि ट्राय करा पुरणपोळी। प्लस इथले उकडीचे मोदक ट्राय करायला विसरू नका, ते तर सगळ्यात बेस्ट आहेत। तर चला आता आपण आपला आतला व्लॉग सुरू करूया। उडपी साधा बटर चकली। तर इथे आपल्याला चकल्यांच्या व्हरायटी भरपूर दिसत आहेत। भाजणीची चकली आहे, बटर चकलीही आहे, ही मसाला चकली आहे आणि इकडे हे जे आहेत हे चिवड्याचे सगळे आयटम आहेत। हे आपण बघितलं मुरकू, मसाला मुरकू। अच्छा, मी एकदा हे ना तामिळनाडूमध्ये ट्राय केलेलं, खूप टेस्टी असतं हे। त्यानंतर इकडे आहे आपल्याला सोया चिप्स, ओट चिप्स, ते सुद्धा हेल्दी ऑप्शन्स आहेत या चिप्स मध्ये। त्यानंतर इथे आहे मका चिवडा, हे आहे सोया स्टिक। त्यानंतर इथे आहे भडंग बेल। ओके, ही आपली ट्रेडिशनल भडंग बेल आहे। बरेचसे आयटम आपल्याला इथे ट्रेडिशनल दिसतात, पण त्याच्यातही आपल्याला त्यांनी हेल्दी ऑप्शन अवेलेबल करून दिले आहेत। तर हे इथे पालकचे चिप्स आहेत, इंटरेस्टिंग आहेत। हा आहे मसाला रिंगोला मुरकू आणि हा आहे बीटरूट मुरकू। सो हेल्दी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत। त्याला पिकल्सचे आयटम मिळत आहेत इथे। हा रंजाका, मिक्स लोणचे, हे गोजू आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे इथे आपल्याला अवेलेबल आहेत। आपल्याला नॉर्मली मिळतात ती नाही, फक्त हे मिक्स लोणचं इथे आपल्याला ओळखीचं वाटलं, बट मला वाटतं मिक्स म्हणजे आपले जे नॉर्मल मिक्स असतात ते हे मिक्स नसणार, तर ह्या आयटमचे हे मिक्स लोणचं असेल बहुतेक। आणि इकडे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या चकल्या बघायला मिळत आहेत। त्यानंतर पुढे मखानाचे आयटम दिसत आहेत आपल्याला, पेरी पेरी आहे, चीज आहे, जॅलपेनो आहे, क्रीम ओनियन आहे। तर चिप्सचे जे फ्लेवर असतात ते आपल्याला मखानामध्ये अवेलेबल आहेत इथे। तर या सेक्शन मध्ये आपल्याला इथे लाडूचे प्रकार बघायला मिळत आहेत। हे तिळाचे लाडू आहेत, इथे शेंगदाणा लाडू आहेत, इथे हे महालक्ष्मी लाडू आहेत
जे त्यांनी सांगितलं की हेल्दी आहेत। तर आपल्याला इथे पापडांचे प्रकार दिसत आहेत बरेच सारे, आणि हे लोणचे आहेत। तर पापडामध्ये बघू शकता तुम्ही की इथे टोमॅटो पापड आहे, त्यानंतर ओनियन पापड आहेत। सो वेगळ्याच प्रकारचे फ्लेवर आहेत जे तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर बऱ्याच प्रकारची लोणची आहेत इथे, आणि इथे हे जे आपल्याला ऑप्शन बघायला मिळत आहेत ना, हे सगळे डाईटचे आहेत, म्हणजे डाईट चिवड आहे वेगवेगळ्या प्रकारचं। ते इथे भरपूर तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे, नॉट ओन्ली पुरणपोळी। तर इथे ठाण्याला तुम्ही कधी आलात तर या आउटलेटला नक्की व्हिजिट करा आणि इथली पुरणपोळी टेस्ट करा आणि हे आयटमही टेस्ट करा, आणि मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला इथला एक्सपिरियन्स कसा वाटला आणि इथले हे फूड कसं वाटलं। इथली खास करून या पुरणपोळ्या कशा वाटल्या हे मला तुम्ही नक्की सांगा। तर आता आपण आहोत पुरणपोळी घर या किचनमध्ये। तर इथे ही सगळी प्रोसेस होते पुरणपोळी बनण्याची। तर आपण एक छोटासा शॉर्ट बघणार आहोत की पुरणपोळी कशा प्रकारे बनते। ठीक आहे दादा, और ये सब फ्लेवर्स है क्या? दाल का है। अच्छा, जो हम रेगुलर खाते हैं। ये कौन सा फ्लेवर? बादाम। पाइनएप्पल फ्लेवर है। कितने फ्लेवर है हमारे पास? 25। अच्छा, 25 फ्लेवर है। कोकोनट है। कोकोनट। हे सारण तयार आहे, पीठ तयार आहे, जशी ऑर्डर येते तसं हे इन्स्टंटली ते बनवतात आणि गरमागरम आपल्याला ते सर्व करतात। तर इथे अशा प्रकारे पुरणपोळी बनली जाते, आणि तुम्हाला जर पार्सल न्यायची असेल तर ती व्यवस्थितरित्या पॅकही करून दिली जाते। तर आता पुरणपोळी बनण्याची आणि पार्सल कशा प्रकारे दिले जाते ही सगळी प्रोसेस आपण बघितली, पण आता वेळ आहे तर आपण पुरणपोळी टेस्ट करायची। आता आपल्याकडे एवढे सारे फ्लेवर्स आलेले आहेत पुरणपोळीचे। ऍक्च्युली बघायला गेलं तर इथे 24 प्रकारच्या म्हणजे 24 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात, 24 प्रकारचे फ्लेवर्स मिळतात इथे पुरणपोळीचे। पण आता आपण त्यातले काही फेमस असे जे जास्त लोकांच्या पसंतीत आहेत ते फ्लेवर आपण ट्राय करणार आहोत। तर कोणते कोणते फ्लेवर आहेत ते आपल्याला हे दादा सांगणार आहेत। चॉकलेट हो गया, हे आपल्याकडे चॉकलेट फ्लेवर आहे, कोकोनट है, कोकोनट फ्लेवर आहे, अंजीर है, अंजीर फ्लेवर आहे, गुलकंद है, गुलकंद फ्लेवर आहे, जैकफ्रूट है, जॅकफ्रूट म्हणजे फणसचा फ्लेवर आहे। हा मी अगोदर ट्राय केलेला आहे आणि माझा सुद्धा हा फेवरेट आहे। सो तुम्ही इथे आला तर नक्की ट्राय करा। पाइनएप्पल है, अच्छा, हा पाइनएप्पल फ्लेवर आहे आपल्याकडे, बादाम है, बदाम फ्लेवर आहे, ये डेट्स है, खजूर, डेट्स फ्लेवर आहे, खजूरचा फ्लेवर आहे हा,
आणि हे आहेत आपल्याला उकडीचे मोदक, जे इकडचे खूप फेमस आहे आणि यम्मी आहे. अगदी गरम गरम मोदक असतात आणि त्याच्यावरती तूप टाकून दिलं जातं. सो इथे आला तरी मोदकही नक्की ट्राय करा. थँक्यू दादा. तर आता आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारच्या पुरणपोळ्या आहेत. बघायला गेलं तर पुरणपोळी घरमध्ये 24 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात. 24 प्रकारचे फ्लेवर्स मिळतात पुरणपोळीमध्ये. पण आपण इथे सिलेक्टिव्हली टेस्ट करण्यासाठी घेतलेले आहेत, कारण की 24 ऍट अ टाइम टेस्ट करणं पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे लोकांची जी पसंत आहे जास्तीत जास्त, ती आपण आज ट्राय करणार आहोत. तर सुरुवात करणार आहोत माझी फेवरेट फणस पुरणपोळी. गरम गरम आहे, या खायला. हम्म. 2 वर्षांपूर्वी मी ट्राय केली, अजूनही तशीच टेस्ट आहे. तुम्हालाही पुरणपोळी खाताना असं वाटतं की तुम्ही फणसाचे गरे खाताय. अमेझिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये ना फणसाचा जो पल्प असतो ना, तो आहे ऍक्च्युली. तुम्ही आला तर ते नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला पण आवडते की नाही. तर आता आपण फणस पुरणपोळी ट्राय केली, अमेझिंग होती, प्रश्नच नाही. तर आता आपण चॉकलेट पुरणपोळी ट्राय करूया. मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय ही. प्रत्येक पुरणपोळीवर एक्स्ट्रा तूप टाकलेलं आहे, गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावरती तूप. पहिल्यांदा खाल ना तर तुम्हाला पुरणपोळीची टेस्ट येते, तर मी विचार करतो ते चॉकलेट कुठे आहे, बट नाही. अगदी 2-3 सेकंदानंतर तुम्हाला ते चॉकलेट फ्लेवर कळायला लागतं याच्यामधलं. लहान मुलांसाठी आणि जे चॉकलेट लव्हर्स आहे ना, त्यांच्यासाठी पर्वणी आहे. चॉकलेट तर आता आपण जस्ट ट्राय केली. चॉकलेट खाताना असं गरम गरम मेल्ट झालेलं चॉकलेट आहे ना, तसं फ्लेवर हे लागतं आणि टेस्टी तर आहेच, प्रश्नच नाही. आता आपण ट्राय करणार आहोत ती म्हणजे कोकोनट पुरणपोळी, खोबऱ्याची पुरणपोळी. मी ही सुद्धा फर्स्ट टाइमच ट्राय करतोय आणि खूप होप्स आहेत मला याच्याकडून, तर बघतो मी. कळलं मला हे फ्लेवर कसलं आहे. आपण उकडीचे मोदक खातो ना, त्याच्यामध्ये जे सारण असतं ना, त्या फ्लेवरची पुरणपोळी आहे. नारळाची पुरणपोळी चांगली आहे. तर नारळाची पुरणपोळी आपण खाऊन झालेली आहे, छान होती. त्यानंतर आपण जी ट्राय करणार आहोत ना, कोणती फ्लेवर असेल सांगा. पाइनएप्पल पुरणपोळी, अननसची पुरणपोळी ट्राय करतोय. मस्त आहे. अननसचा पल्प ऍक्च्युली लागतोय पुरणपोळी खाताना. असं नाहीये की ह्याच्यामध्ये फूड इसेन्स टाकलेले आहेत आणि त्याचं फ्लेवर आहे, तर नाही, ऍक्च्युली पल्प लागतायत पाइनएपलचे. बेस्ट. पाइनएपल फ्लेवर ट्राय केलं, आवडलं मला. जसं फणसाचं होतं ना, तसं ह्याच्यामध्ये सुद्धा पाइनएपलचे पल्प्स होते. आता आपण ट्राय करूया थोडं ड्रायफ्रूटच्या इथे जाऊया. ही डेट्स पुरणपोळी आहे, खजूर पुरणपोळी ट्राय करतो. ऍक्च्युली खजूरची टेस्ट यायला असं वाटतं खजूरचा पल्प याच्यामध्ये सुद्धा टाकलेला आहे आणि बऱ्यापैकी टाकलेला आहे. मस्त. तर आता आपण खजूर ट्राय केली, आवडली आपल्याला. आता ही अंजीर आहे, ड्रायफ्रूटचाच प्रकार आहे, सो ती आपण ट्राय करून बघूया. मस्त आहे. खाल्ल्या खाल्ल्या कळलं एकदम अंजीर. आवडली, ही पण बेस्ट आहे. अंजीर ट्राय केली, बेस्ट आहे, आवडली. त्यानंतर आता मी ही ट्राय करतोय गुलकंद पुरणपोळी. मस्त यार. ऍक्च्युली गुलाबाचं फ्लेवर वगैरे असतं ना, तसं लागलं मला, एकदम ओरिजिनल गुलकंद.
मजा आली. लिटरली असं वाटतं की पानाचं गुलकंद असं खातोय, नुसतं गुलकंद. आपण ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 पुरणपोळ्या ट्राय करून झालोय. आता ही एक लास्ट पुरणपोळी ट्राय करणार आहोत, जी आहे बदामची पुरणपोळी आहे ही. पहिली पुरणपोळी लागते, नंतर हळूहळू बदामाची टेस्ट येते. छान आहे. 1 2 3 4 5 6 7 8. तर आज आपण तब्बल 8 पुरणपोळ्या ट्राय केलेल्या आहेत आणि सगळ्याच बेस्ट होत्या. बट त्यातली माझी फेवरेट बोलाल तर फणस पुरणपोळीच आहे. अजूनही फणसच आहे. त्यानंतर विचाराल तर पायनॅपल आहे, पायनॅपल सुद्धा छान होती. गुलकंद चांगले आहे, अंजीर चांगले आहे, ड्रायफ्रुटचेही फ्लेवर्स आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ट्राय करू शकता. आता मी ट्राय करणार आहे हे उकडीचे मोदक. अजून पण सॉफ्ट आहे ते बघा ना. एका वेळी एक खाणं खूप कठीण आहे. मला इकडचे उकडीचे मोदक खूप आवडतात. इकडे आलो की मी नेहमी हा उकडीचा मोदक नक्कीच खातो. पुरणपोळी कोणतीही ट्राय करो, पण एक उकडीचा मोदक तर नक्कीच माझ्या डिश मध्ये असतो. याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझे ऑल टाइम फेवरेट आहे. 8 प्रकारच्या पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे खाऊन जर मी आता पूर्ण सुस्तावलोय. पण मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. या सगळ्या पुरणपोळ्या ट्राय केल्या. आपली जी ओरिजिनल पुरणपोळी आहे ती सुद्धा ट्राय केली. त्याची टेस्ट अगदी घरासारखीच आहे, कुठेही बिघडलेली नाहीये. आणि ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, या फ्लेवर्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर अंजीर आवडतो तर अंजीर पुरणपोळी ट्राय करा, फणस आवडतो तर फणस पुरणपोळी ट्राय करा, बदाम आवडतो तर बदाम करा. म्हणजे हेल्दी ऑप्शन पण सुद्धा तुम्हाला त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि हे जे फ्लेवर्स आहे ना, या फ्लेवर्स बरोबर ते खेळले आहेत आणि त्यांना ते जमलंय. म्हणजे अप्रतिम जमलंय. प्रत्येकाला जमत नाही, बट हे जमलेलं आहे. सो माझ्याकडून वेल रेकमेंडेशन आहे की तुम्ही या आणि इथे पुरणपोळी नक्की ट्राय करा. होळी आहे, होळीला या, त्याच्यानंतरही येऊ शकता, कारण की इथे वर्षभर हे सगळे फ्लेवर तुम्हाला अवेलेबल असतात. सो कधीही तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला गोड पुरणपोळी सोबत काही नमकीन ट्राय करायचं असेल तर इथले समोसे ट्राय करा. तेही मला इथल्या बऱ्याच लोकांनी रेकमेंड केले. शिवाय तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड आणि आम्रखंडही मिळतील. तुम्हाला जर पुरणपोळी घराला भेट द्यायचं असेल तर 3 हात नाकाच्या पेट्रोल पंपच्या इकडनं सरळ आतमध्येच आहे हे ठाण्याचं आउटलेट. प्लस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये इथला ऍड्रेसही देईन. आपल्या स्क्रीनवरही आउटलेटचा ऍड्रेस तुम्हाला मिळेल. प्लस गुगल मॅपवरही तुम्ही इझिली सर्च करू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.